साबुदाणा खिचडीसाठी आपण इथं एक बाउल साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याच्यातलं सगळं स्टार्च निघालं पाहिजे। अगदी थोडंसंच वर पाणी असं ठेवून, अगदी एवढं पाणी आपल्याला ठेवून हे 5 ते 6 तासासाठी आपण असंच झाकून ठेवणार आहोत। 5 ते 6 तास झालेले आहेत। आपला साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे, अगदी सुट्टा आहे हा। हे पहा, पॅन मध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे, जिरे, मिरची, करी लीव्स, बारीक चिरलेला बटाटा। बटाट्याची पोळी जास्त पातळही नाही करायची आणि जाडही नाही करायची, मीडियम असा करायचा। अगदी थोडंसंच मीठ घालायचं, 1 चिमटभरच मीठ घातलेलं आहे, जास्त नाही घालायचं, नाहीतर बटाटे आपले खारट होतात। मिनिटं ह्याला झाकून ठेवतो। बटाट्याचा कलर बदललेला आहे, गोल्डन होऊ तोपर्यंत त्याला आपण परतलेला आहे। थोडे भाजलेले शेंगा घालते। साबुदाणा खिचडीसाठी नॉनस्टिकचा पॅन किंवा कढई घेतली तर खिचडी आपली अजिबात चिटकून राहत नाही। इथं मी मिरची, कोथिंबीर, जिरे ह्याची पेस्ट घेतले, आणखीन करी लीव्स देखील आहेत। तुम्हाला जर व्रतसाठी हवे असेल तर तुम्ही कढीपत्ता किंवा कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी चालेल। चवीनुसार मीठ, शेंगाचा कूट, मी जास्त आवडीप्रमाणे घाला तुमच्या। दोन मिनिटं ह्याला आपण झाकून ठेवतो। त्याच्यामध्ये थोडा लिंबू पिळून कोथिंबीर, अशा प्रकारे आपली खिचडी तयार झालेली आहे। प्रकारे आपली व्रतासाठी लागणारी खिचडी तयार झालेली आहे।